गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाइज आज आपण जाणार आहेत गावामध्ये आणि तुम्हाला म्हटलं होतं की ती गाडी थोडी इकडे तिकडे हलते. तर गाइज तुम्हाला म्हटलं होते की आपण जाणार आहेत गावामध्ये. दिवसाचे डोंगर देव तुम्हाला पण दाखवायचे. तर गाइज आपण जातोय आता गावामध्ये जाऊन आता आपण भेटू. तर गाइज आता आपण फायनली गावामध्ये पोहोचलो आहेत आणि हा हनुमानचं मंदिर. तर गाइज आता आपण आलो आहेत मंदिरच्या या साईडला आणि या साईडला लगेच आपले डोंगरदेव आहेत आणि इकडे पण आता सुरू झाले आहेत त्यांचं कार्यक्रम. तर काही तुम्ही पण बघू शकता दिवसाचं कार्यक्रम गावात आहे आणि रात्रीचं इकडं आपल्या मुळामध्येच होतं. तर काही तुम्ही पण बघू शकते. तर काही आता तुम्ही पण थोडा बघून घ्या. तर काही तुम्हाला म्हटलं होतं गावात लय गर्दी राहते आणि अजून तरी एवढं सगळेच आले नाही म्हणून थोडी कमी गर्दी आहे. बाकी तर नंतर अजून गर्दी होईलच. तर काहीच गावात एवढी गर्दी राहतेच कारण गावात आल्यानंतर लय पब्लिक जमा होते आणि इकडे पण अजून चालूच आहे. तर काही तुम्ही पण बघू शकता एकदम खतरनाक वाटते गावामध्ये हनुमान मंदिरच्या इकडच्या साईडला आणि गावामध्ये पण एकदम खतरनाक वाटते. जिल्हा परिषद शाळा आहे इथं जवळच. तर काही अजून एकदा तुम्ही पण बघून घ्या आणि कसं आहे ते पण दिवसाची डोंगरेदेव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काही तुम्ही पण आता थोडी एन्जॉय घ्या. तर काही तुम्हाला आवाज कसं येत आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपल्याकडे माईक वगैरे काही नाही आहे म्हणून ते आवाज थोडं जास्त कमी येत असेल. तर काही तुम्हाला आजचं ब्लॉग नक्कीच आवडला असणार. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एकदम खतरनाक वाटते असं पण. आणि तुम्हाला अजून एक ब्लॉग शूट करून टाकणार आहे तर काहीच यूट्यूबला टाकणारच आहे आणि ते पण डोंगरावरचं. तर काहीच मळ्यामध्ये आले का तेव्हा पण आपण ब्लॉग शूट करू आणि काहीच डोंगरावरती पण जाणार आहेत आपले डोंगरदेव म्हणून तुम्हाला डोंगरावरचं म्हटलं. तर काहीच आपण डोंगरावरती पण जाऊ आणि एकदम रात्रीचं आहे ते कार्यक्रम तुम्हाला ते पण आवडेलच नक्की. आणि या व्हिडिओवरती जास्तीत जास्त लाईक करा. तर काहीच तुमच्याकडून फक्त एवढीच आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर काहीच तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडलं असणार आणि कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा. तर काहीच आमच्या गावामध्ये तर असं कार्यक्रम होतं डोंगरदेवांचं आणि तुमच्याकडे पण होत असेल तर कॉमेंटमध्ये ते पण नक्कीच सांगा आणि नसेल होत असेल ते पण नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठून पाहत आहेत ते पण नक्कीच सांगा. तर काही जे आपले डोंगरदेवाचे असं कार्यक्रम होतं आणि इथून पुढं पण 5 वर्षानंतर राहील आणि तेव्हाच पण मी तुम्हाला दाखवेन नक्कीच. आणि हे आत्ताचं तुम्ही तर बघलंच आणि एकदम खतरनाक आज गावात होतं म्हणून.
तर हे गाईज तुम्हाला आजचं ब्लॉग नक्कीच आवडलं असणार. तर गाईज आता आपण भेटू आजच्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आपण भेटत राहू. तर गाईज आज साठी बस एवढंच. तर गाईज भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.